सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला इतिहास आणि थरार यांचा संगम म्हणजे कलावंतीदुर्ग. आकाशातून पाहिलं तर हा किल्ला अधिकच भव्य आणि रहस्यमय वाटतो. दगडात कोरलेल्या पायऱ्या, ढगांशी स्पर्धा करणारी उंची आणि प्रत्येक वळणावर दडलेली एक कथा. चला तर आज मी तुम्हाला घेऊन चालले या अद्भुत प्रवासावर. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. तुम्हा सर्वांना माझ्यातर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आणि आज आपण चाललो आहे एकदम नव्या ॲडव्हेंचरला नवीन वर्षाच्या. तर आजचं आपलं टार्गेट आहे, आपल्याला जायचं आहे एक अतिशय माझ्या जीवनातला अवघड अशा ट्रेकला. त्याचं नाव आहे कलावतीदुर्ग. मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच इथे गेलेले नाही आहे, तर आज मी हा सगळा एक्सपिरियन्स करणार आहे. आणि आता वाजले सकाळचे 8:15 आणि आपण आता इथे आहोत मुंबई पुणे जुन्या हायवेवर. आणि इथून आपला प्रवास सुरू करायचा आहे. मी कंटिन्यू रील्समध्ये इंस्टाग्रामवर बघत होती की हा सगळ्यात कठीण ट्रेक आहे सह्याद्रीमधला. म्हटलं आज तुम्हाला माझ्यासोबत हा अनुभव कसा आहे हे दाखवायला घेऊन जावं. माझ्यासोबत माझा भाऊसुद्धा आहे. सो त्याने मला सांगितलं की आपण आज इथे ट्राय करू शकतो. सो आम्ही आज थोडा वेळ काढला शनिवारी आणि आम्ही आज चाललो आहे तिकडे ट्रेकिंगला. तर ह्या गडाचं वैशिष्ट्य असं आहे की हा जो उभा कातळीचा पूर्ण जो गड आहे त्याच्यावर जो दगड आहे त्याच्यामध्ये ह्या पायऱ्या 80 डिग्री इन्क्लिनेशनवर कोरलेल्या आहेत. तर ते चढायला किती कठीण असेल याचा अंदाज तुम्ही आत्ताच लावू शकता. तर व्हिडिओ सुरू करायच्या आधी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा वेगवेगळ्या व्हिडिओज मी तुमच्यावर नेहमी घेऊन येऊ शकेल. तर चला सुरू करूया आत्ता हा व्हिडिओ. सकाळच्या या थंडीत बाईक चालवण्याचा अनुभव शब्दात सांगणं कठीण आहे. रस्ता ओला आहे, धुक्यातून वाट काढत पुढे जातोय आणि प्रत्येक वळणावर ॲडव्हेंचरची चाहूल लागते. खालापूर पासून पुढे चौक सोडलं की तुम्हाला दिसेल मोरवे धरण. तिथे एक जागा आहे जिथून तुम्ही सुंदर असा सनसेट अनुभवू शकता, तेही कोणतीच गर्दी गोंधळ नसताना. मी ऑलरेडी व्हिडिओ पण बनवलेली आहे त्या जागेची, तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवर पाहू शकता. तर आता आपण पोहोचलो आहोत शेडूंगच्या टोल नाक्यावर. जर तुम्ही कारने येत असाल तर इथे तुम्हाला टोल द्यावा लागेल 47 रुपयाचा. तर टोल नाका सोडल्यानंतर सुमारे 2 किलोमीटर पुढे आल्यावर आपण घेतो हा राईट टर्न. सरळ रस्ता जातो तो म्हणजे पनवेलला. रस्त्याचं काम चालू आहे. होपफुली तुम्ही जेव्हा इथे याल तेव्हा तुम्हाला चांगला रस्ता पाहायला मिळेल. पुढे गेल्यावर तुम्हालाही एक ग्रामपंचायतीची वेश दिसेल. ग्रामपंचायतीमध्ये वर्दोली, बेलवली आणि ठाकूरवाडी येते. या ठाकूरवाडीपर्यंत आपल्याला जायचं आहे. गावातून पुढे जाताना रस्ता हळूहळू अरुंद होत जातो. शहर मागे पडतं आणि आजूबाजूला हिरवी शेती, वाड्या वस्त्या आणि समोर उभा असणारा तो उंच काळसर डोंगर दिसू लागतो. तो पाहताच जाणवतं की हा डोंगर काही साधा नाही. तर कलावतीदुर्गच्या जवळ आपण आता पोचलेलो आहे आणि मी इथे थांबून तुम्हाला इथे दाखवायचा प्रयत्न करते की केवढा भव्य असा मोठा हा गड आहे. ह्याच्या डाव्या बाजूला जो आहे तो प्रबळगड आहे आणि उजव्या साईडला एक जे टोक दिसतंय निमुळतं ते आहे कलावतीदुर्ग. मित्रांनो, आपण आता गडाच्या पायथ्याशी पोचले. आपल्याला इथून ट्रेकिंग सुरू करायची आहे, पण आपण गाडी पार्किंगला लावली आहे आणि ह्याचे चार्जेस आहेत पर गाडी 30 रुपये. ट्रेक सुरू होताच चढाची खरी जाणीव होते. मातीचा रस्ता कुठे घसरडा तर कुठे अरुंद. तर तुम्हाला ते वरती एक छोटंसं टोक दिसत असेल ना, तिथे आपल्याला जायचं आहे. पण त्याच्या अलीकडे एक डोंगर आहे. तर आपल्याला पहिलं त्याचं ट्रेकिंग करायचं आहे. त्यानंतर एक छोटासा उतार आहे, तिथून परत उतरून वरती आपल्याला ट्रेक करायचे. तिथून सुरुवात आहे त्या ॲक्च्युली डेंजर अशा पायऱ्या. तर ट्रेकला येताना तुम्हाला काही एक्स्ट्रा ओझं आणायची गरज नाहीये, जसं की पाण्याच्या बाटल्या अँड ऑल.
तुम्हाला इथे दिसतच असेल की थोड्या थोड्या अंतरावर छोट्या छोट्या टपऱ्या आहेत. तिथे तुम्हाला नाश्ता पाणी मिळून जाईल. 2 सेकंदामध्ये 2 गड चढून दाखवू. आता मी प्रबळगडावर गेली आणि कलावंती दुर्ग. तर इथे आपल्याला एक बिबट्या भेटलाय छोटा. जबरदस्ती मी हे मांजरांसोबत करत असते, मला खूप आवडतात कारण मांजरं. बिबट्या तुम्ही असं पाळीव बिबट्या आहे ॲक्च्युली. इथला वाटतं प्रबळगडाचा राखणदार. चिडला आता माझ्यावर. आज ट्रेकिंगसाठी वातावरण एकदम आल्हाददायक होतं. अजूनही कायम असलेल्या धुक्यामुळे ऊन लागत नव्हतं. कलावंतींचा ट्रेक 3 टप्प्यांमध्ये विभागला जाऊ शकतो. पहिला म्हणजे नागमोडी वळण असलेला रस्ता, जो पार केल्यावरती एक छोटंसं हॉटेल लागतं. त्यानंतर दुसरा टप्पा म्हणजे वर असलेल्या गावापासून ते गडाच्या खाली सुरू होणाऱ्या पायऱ्यांपर्यंत. आणि शेवटचा टप्पा म्हणजे त्या उभा कातळात कोरलेल्या पायऱ्या. सह्याद्री ट्रेक करताना वेगळ्याच जगात आल्यासारखं वाटतं. प्रत्येक पाऊल निसर्गाच्या जवळ नेऊन ठेवतं आणि शहराचा गोंगाट हळूहळू मागे पडतो. इथे वाट कधी दगडाची असते, कधी मातीची, तर कधी फक्त कातळाची. पण प्रत्येक वाट काहीतरी शिकवते. तुम्ही जर ट्रेक करत करत वरती आलात, तुम्हाला जास्त काही थकवा जाणवणार नाही, कारण इथे प्रत्येक थोड्या थोड्या टप्प्याला अशी तुम्हाला छान छान पारंपरिक पद्धतीने बांधलेली हॉटेलला भेटतील, जिथे तुम्हाला काकडी वगैरे बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला हायड्रेट करत राहतील असं. आणि इथे बघा, हे कसं लाकडाचं बांधकाम आहे. बेंचसुद्धा लाकडाचे बनवलेत. कौलाचं त्यांनी छप्पर टाकल्यावरती. सो आणि इथे थंड थंड असं छान वाटते. बाहेर थोडं गेलं की गरमी वगैरे जाणं, तर इथं आलं की तेवढीच मनाला शांतता आणि राहत भेटते. इथे आहे हा सगळा मेनू. आणि मी काहीतरी एक वेगळी गोष्ट नोटीस केली, इथे ही लाकडं आहेत काकीने हे करून ठेवलेली बनवून. ही ट्रेकर्ससाठी आहेत आणि प्रत्येक लाकडाची किंमत आहे 20 रुपये प्रत्येक नग असं. सो तुम्हाला ट्रेकिंगला यायचं असेल आणि तुम्हाला सपोर्ट पाहिजे असेल, तुम्ही ह्या लाकडाचा सपोर्ट घेऊ शकता. इथे मागे मला खूप जास्त म्युझिकचा आवाज येतो. मी काकीने विचारलं मागे काय आहे, तर काय काकी मागे सलमान खानचा फार्म हाऊस आहे. फार्म हाऊस आहे मागे. अच्छा, सलमान खान आमच्या जवळ येतो. म्हणजे तिकडे तुमच्या गावात वगैरे येतं? वरती येतो डोंगरावर. अरे वा. आणि मग तुमचं तुम्ही बघितलं त्यांना मग प्रत्यक्षात? मग आमचं फोटो सगळं खेचून नेला त्यांनी. काय बोलता? हा, त्याचे- अरे वा, मस्त. त्याच्या सोबत काढून नेला त्यांचा आपण त्यांना चेस करायला मुंबईला जातो आणि काकींच्या इथे भेटायला येतात त्यांना. मस्त. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे इथून सुरू होतो आमच्या ट्रेकचा दुसरा टप्पा. जसं जसं ऊन वाढत जातं तसं आम्ही पाहत होतो की लोकसुद्धा जास्त प्रमाणात यायला लागलेत. तर आपण जवळपास अर्धा गड सर केलेला आहे. आणि जसं आपण इथे पोचलो तर सर्वात आधी आपल्याला गणेशांची ह्यांची देवाची मूर्ती आणि हनुमानाची मूर्ती दिसते. तर जय श्रीराम जय बजरंगबली. जर ह्या मूर्त्यांकडे तुम्ही नीट बघितलं तर सिंगल दगडामध्ये ह्या कोरलेल्या मूर्त्या आहेत. तर असं वाटतं त्याच वेळेच्या असाव्यात ह्या. नंतर स्थापन केल्यासारख्या तर नाही वाटतच. थांबा मी पाया पडून घेते एकदा. तो सुळका समोर दिसताच थकवा क्षणात विसरायला लावतो. दुरून पाहताना तो फक्त एक कातळ वाटतो, पण जवळ जाताना त्याचं भव्य रूप समजत जातं. प्रत्येक पायरीसोबत अंतर कमी होतंय आणि मनात एक वेगळीच ऊर्जा संचारतीये. तर आपण जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त सोपा भाग पार केलेला आहे. आणि आता आपल्याला जायचं आहे ॲक्च्युअल जो कठीण असा ट्रेक आहे त्याला. तर इथे तुम्हाला दिसतंय केवढा सरळ मोठा उभा सुळका आहे डोंगराचा. आणि त्याच्यामध्ये आहेत 80 डिग्री अशा इन्क्लिनेशनवाल्या पायऱ्या दगडाच्या. तर आता आपल्याला इथे ॲक्च्युली एनर्जीची जास्त गरज आहे, म्हणून आम्ही थोडेसे रिफ्रेशमेंट घेतले, थोडा आराम केला. आता आम्ही पुढे सर करतो आहे. हा पुढचा आपला प्रबळगड तिकडे आहे आणि हा आपला आहे कलावंती दुर्ग.
तर माझ्यासमोर जे तुम्हाला हॉटेल दिसतं आहे इथे कॅम्पिंगच्या पण सुविधा अवेलेबल आहेत. तुम्ही इथे रिफ्रेशमेंट पण घेऊ शकता, तुम्ही ऑर्डर पण करू शकता जेवण, आणि जेवण ॲक्च्युली खूप चांगलं आहे. आणि पाण्याची सुविधा इथे आहे, वॉशरूम्स पण आहेत. तर तुम्ही इथे येऊन हवं तसं तुम्हाला कॅम्पिंग इथे करू शकता. तर थोडं रिफ्रेशमेंट आणि नाश्ता केल्यानंतर आम्ही निघालो आपल्या ट्रेकच्या दुसऱ्या टप्प्यावर. राध्या. अच्छा, तुझी शाळा कुठे आहे? शाळा नाही अजून जात. इथे गावात शाळा आहे? कुठे आहे? मला दाखव. खालती खालती. अच्छा, घरी कोण कोण आहे? मम्मी मम्मी आणि पप्पा? पप्पा कामाला. अच्छा, तुमच्या गावाचं नाव काय आहे? हं? तुमच्या गावाचं नाव काय आहे? कोळी काय? कोळी. कोळी गाव. हे ना गावाचं नाव कोळी आहे? अच्छा, ते दादाकडे बघ. हाय का? हाय. सो मी पहिल्यांदा अशा एका छोट्या आमच्या गाववाल्याच बाईट घेतलेली आहे. सो आराध्या जाम क्यूट आहे आणि तिने आम्हाला सांगितलं हे गाव कोळी गाव असं म्हटली आहे ती, पण इथे लिहिलं प्रबळ माची. किती वेळ लागतो गं वरती जायला? तू गेली आहेस वरती? किती वेळ लागतो? 100 पायऱ्या. 100. तर आम्हाला आता वरपर्यंत चढायला 2.5 तास लागले आणि त्याच्यामध्ये आम्ही इतकं थकलोय. तुम्ही फक्त विचार करा ह्या गावामधली लोक इथे कशी राहत असतील. त्यांना काही आणायचं असेल, खायचं असेल तर त्यांना चालत जावं लागतं आणि वरती पण चालत जावं. कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाही आहे तिथे. आणि जर इमर्जन्सी आली, मेडिकल इमर्जन्सी, तर काय असू शकतं देवाला माहीत. पलीकडे आम्ही बघितलं इथून फ्लाईट्स आमच्या समोरून जातात. जे पनवेलचं जे आता नवीन एअरपोर्ट ओपन झालं आहे ते इथेच जवळ आहे, पण अशा फ्लाईट मी जाताना बघितल्या आणि मला आता क्लिक झालं एवढं आपलं डेव्हलपमेंट आजूबाजूच्या एरियामध्ये आहे, पण ह्या जागेवर आत्तापर्यंत डेव्हलपमेंट झालेलं नाही आहे. इथे बांधकाम वगैरे झालेले आहेत एवढ्या वरती, एवढ्या डोंगरावर. हे बांधकामामध्ये जे लागणाऱ्या विटा इथे कशा आल्या असतील, मला तर तोच प्रश्न पडतो. आणि बघ इथे समोर काय लिहिलं आहे. आता प्रबळगडाचा रस्ता आपल्याला इकडून भेटणार आणि कलावंतीन दुर्गचा इथून. आणि ॲज युजल मला फक्त त्या पायऱ्यांवर जाण्याची खूप ओढ आहे, म्हणून मी पहिले इथे जाणार आहे. आणि मला असं वाटत नाही आज मी इथे प्रबळगडाकडे जाऊ शकेल दुर्दैवाने. बट लेट्स सी काय होतं, किती वेळ लागतो आहे. ओके, सो मला इथे एक छोटी नाही मोठीची बेचकी दिसती आहे आणि मी त्या बेचकीतून पार होणार आहे. काश इथून मला फेकता आलं असतं वरपर्यंत. तर हे जे झाड आहे हे काजूचं झाड आहे. काजू आंबा असं म्हणजे फळ असतं, त्याला काजू आंबा म्हणतात. ते येतं आणि त्याखाली छोटीशी बी असते, त्याच्यातून आपण ते कॅशू असतं आपण ते खातो ते. ह्याचा अर्थ मोहर आलाय म्हणजे उन्हाळा जवळ आलाय असं. सो इतकं चढल्यानंतर परत रिफ्रेशमेंटची गरज पडली म्हणून आम्ही कोकम सरबत आता पिणार आहोत. ओके, इथे वरती एक छोटीशी गुफा दिसते, एकदम छोटीशी. आपण थोडंसं बघून येऊ आत काय आहे तिथे. अशा ठिकाणी जायला मला जरा जास्तच आवडतं. आतमध्ये पण जागा आहे जायला, मला भीती वाटते थोडी. बापरे, आतमध्ये तर आतमध्ये जितकं जाऊ तेवढी आतमध्ये खोल आहे. मी इतकं आत नाही जाणार आहे. सो मी इथूनच रिटर्न करते आहे. खूप डेंजर आहे असं जाणं, खूप भयानक. तुम्हाला दिसते केवढूसा रस्ता आहे, म्हणजे काय आपल्या मराठ्यांनी त्यावेळेस ह्या सह्याद्र्यांमध्ये कोरून ठेवलेलं आहे. तुम्हाला याची आयडिया येत असेल. एक तर ते पायऱ्या एकपट आणि गुफा दुप्पट. हो काही ग, खूप गरम आहे आतमध्ये. सो तुम्ही मला नेहमी बाईकचे स्किल अप्लाय करताना बघितलं, तुम्हाला मी थोडं ट्रकचे स्किल पण दाखवते माझे. सो मी त्या गुफेमध्ये गेलेली आणि ती खूप अशी डेंजर होती, कारण त्याच्यामध्ये आतमध्ये कंटिन्यू रस्ता. आय डोंट नो तिथे ऑक्सिजन तरी पोचत असेल का. सो आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये आलो आहे आणि आता हळूहळू थोडं बरं वाटतं, थंड वाटतं आहे ॲक्च्युली. वातावरणाने आज खूप साथ दिली आहे, ऊन पण एवढं तीव्र नाही आहे आजचं. सो आम्ही कसं तरी
पोचलेलो आहोत. सो मी एवढं कष्ट करत करत दगड वगैरे पकडत वरपर्यंत आली आणि मला वरती तुम्हाला दिसतंय केवढी मोठी सपाट सरळ भिंत आहे, भिंतीसारखा डोंगर आहे हा मोठा. कोणी विचारही नाही करू शकत की ह्याच्यावर त्या पायऱ्या असतील. सो मला इथून दिसत सुद्धा नाही आहे मागे काय आहे आणि मला हे सगळं सर करायचं आहे. आज मला हा कलावंतीनदुर्ग मला सर करूनच बघायचं आहे काय आहे. आता मी कलावंतीनदुर्गच्या त्या प्रसिद्ध पायऱ्या चढते. सरळ कातळात कोरलेल्या अरुंद आणि थोड्याशा तिरक्या पायऱ्या, जिथे प्रत्येक पाऊल पूर्ण भान ठेवून टाकावं लागतं. एका बाजूला खोल दरी तर दुसऱ्या बाजूला उभा कातळ. चुकायला इथे जागाच नाही. या पायऱ्या नेमक्या कधी आणि कुणी कोरल्या याचा ठोस इतिहास सापडत नाही. पण सह्याद्रीतील जुने व्यापारी मार्ग आणि लष्करी हालचालींसाठी त्यांचा वापर होत असावा असं इतिहासकार मानतात. या पायऱ्या मशीनने नाहीत तर माणसांच्या हातांनी कोरलेल्या आहेत. दगडात घाव घालून तयार केलेल्या ह्या पायऱ्या असमतोल आणि थोड्या वाकड्या, पण आजही मजबूत उभ्या दिसतात. शेकडो वर्षांपूर्वी कुणीतरी इथे उभं राहून याच कातळात मार्ग शोधला असेल याची जाणीव अंगावर रोमांच उभा करते. तर मी खूप वेळापासून ज्या गोष्टीसाठी एकदम काय म्हणतात उत्सुक होती तिथे मी पोचली आहे. मी जेव्हा खाली बघते आहे तर इतकी खोल दरी आहे आणि जेव्हा मी खालून तुम्हाला तो पूर्ण कडा दाखवला तर कडामध्ये इतक्या सुंदर अशा पायऱ्या कोरून बनवल्यात दगडामध्ये. कोणी अंदाजच लावू शकत नाही की ह्या कड्याच्या पार अशा पायऱ्यासुद्धा असू शकतात. आणि त्यानंतर पूर्ण चढत होती तेव्हा एक पायरी माझ्या पायाची ते गुडघ्याच्या इथे ना एक माझ्या चेस्टच्या इथे असं मला चढत पूर्ण त्या दगडावर दोन पाय आणि दोन्ही हाताचा मदतीने वरती पोचली आहे मी फायनली. आणि मला खूप बरं वाटतं, मी खूप आनंदी आहे. आता फक्त राहिलं आहे ती म्हणजे एवढसा जो छोटासा पॅच आहे तो पार करायचा. पण त्यासाठी आता आपल्याला रॅपलिंग करून जावं लागेल आणि तिथे काही लोक आपल्याला मदत करायला सुद्धा आहेत. ओके, सो आपण एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आता आणि आपल्याला इथे 2 ऑप्शन आहेत, रॅपलिंग जायचं सीडीने जायचं. सो आपण ठरवूयात कसं आहे, काय जायचं आहे, कोणतं. आणि ह्याचे प्रत्येकी चार्ज 30 रुपये द्यायला लागतात, तेव्हा आपल्याला इथे वरती जायला मदत मिळते. रोपणे ट्राय करू का? उफ, काय नको करू नको, ती हलतीये पण इथे कठीण आहे जरा. तर अखेर शेवटचा टप्पा पार करून वरती आहे आणि मला खूप जास्त आनंद होतोय की मी माझ्या लिस्टमधला एक गड पार केलेला आहे आज. तर वरती जेव्हा आपण आलो तेव्हा इथे छत्रपती शिवाजी महाराजांची एक स्थापित मूर्ती आहे. तिथे डिटेल्स दिलात की ती कधी स्थापना वगैरे केलेली. तर तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल तो आहे प्रबळगड. प्रबळगड हा त्याच्या नावाप्रमाणेच मोठा असा आहे हा डोंगर. तुम्हाला तिथे छोटासा त्याचा बुरुज दिसत असेल आणि इथे ऑरेंज कलरचा झेंडा आहे. त्याच्या जस्ट अपोजिटमध्ये आहे कलावंतीनदुर्ग. तर तुम्ही जेव्हा इथे व्हिजिट करता तेव्हा तुम्हाला एकसोबत दोन्हीही गडांचं दर्शन करायला भेटतं. तर हा माझा आजचा पूर्ण एक्सपिरियन्स होता. खूप थ्रिलर होता, खूप ॲडव्हेंचर होतं आणि माझ्या इयरचं पहिलं हे ॲडव्हेंचर ट्रिप होती. तर तुम्हाला माझा अनुभव कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि काही चुकलं असेल, काही राहिलं असेल तर मला नक्की माफ करा. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या विविध व्हिडिओ, ॲडव्हेंचरस व्हिडिओ मी तुमच्यावर नेहमी घेऊन येऊ शकत असेल.
तर पुढच्या व्हिडिओसाठी आपण नक्की भेटू. तर चला, बाय बाय.